हे जयंत पाटील माणिक जगतापकडे आले, त्यांनी मला समजावलं म्हणून या सुनील तटकरेला मी लोकसभेला मदत केली। त्याच्यासारखा भ्रष्टाचारी नतद्रष्ट अशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणी भेटणार नाही। अत्यंत करप्ट, मोस्ट अनरिलायबल पर्सन। महाड शहरात शिवसेनेचा एखादी विजय होणार असल्याच्या चर्चा नव्हत्या। जगताप कुटुंबामुळे महाडकरांची 25 वर्ष फुकट गेल्याची भावना जगताप कुटुंबाच्या माजी समर्थकांनी व्यक्त केली आहे। महाड नगर परिषदेवर गेली अनेक वर्ष जगताप कुटुंबाची सत्ता आहे। असे असताना यावर्षी मात्र जगताप कुटुंबाकडून नगर परिषदेची सत्ता जाणार असल्याचं बोललं जातंय। गेली 25 वर्ष आमची फुकट गेल्याचे जगताप कुटुंबाच्या एका माजी समर्थकाने सांगितलंय। महाड शहरावर जेव्हा पुराचं संकट आलं तेव्हा मंत्री भरतचंद गोगावले यांनी महाड शहर तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने महाड शहर 10 ते 15 दिवसात पूर्वरूपात आणले। त्याचबरोबर 350 कोटींची विकास कामांचा निधी महाड शहराला दिला। याचीच परतफेड म्हणून महाडच्या नागरिकांनी मंत्री गोगावलेंच्या उमेदवारांना निवडून द्यायचं ठरवलं असल्याची चर्चा होताना दिसतीये। खासदार सुनील तटकरे यांच्यावर घोटाळा आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते। असे असताना महाडच्या निवडणुकीचं सूत्र तटकरे कुटुंबाकडे जात असल्याचे महाडच्या नागरिकांच्या लक्षात येत असल्याची चर्चा होताना दिसत आहे। गेली 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध झाला। या जाहीरनाम्यात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या। यावरून महाडच्या नागरिकांनी मंत्री गोगावले यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचं ठरवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन, महाड, रायगड। हे जयंत पाटील माणिक जगतापकडे आले, त्यांनी मला समजावलं म्हणून या सुनील तटकरेला मी लोकसभेला मदत केली। त्याच्यासारखा भ्रष्टाचारी नतद्रष्ट अशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणी भेटणार नाही। अत्यंत करप्ट, मोस्ट अनरिलायबल पर्सन।